खरं सांगा मित्रांनो, जेव्हा आयुष्यात समस्या येतात तेव्हा आपण काय करतो? देवा माझ्याबरोबरच असं का केलं? मी इतकी पूजा करतो तरी मलाच दुःख का देतो? ह्या संपूर्ण जगात का मी एकटाच दिसलो का तुला? काय तुझं चाललंय? मी वाटेल तेव्हा तुला जे वाटते ते देतो. म्हणजे कसं आहे ना, पूजा आपण पूर्ण मनापासून खरं तर कधी करत नाही. एक सौदा असतो देवासोबत आहे ना. म्हणजे बघ बाबा, तू माझं एवढं काम करून दे, बदल्यात मी तुला हे देईल, ते अर्पण करेन आहे ना, एवढ्या तोड्याचं काय म्हणजे व्हॉटएव्हर, ज्यांचं काय, प्रत्येकाचं वेगळ्या वेगळ्या इच्छा असतात. पण एकदा शांतपणे विचार केला आहे का, की देवाने कधी सांगितलं, की बाबा तू फक्त माझी पूजा केल्याने सगळं ठीक होईल? कधी विचार केला आहे का मित्रांनो आपण? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सोल फॅमिली मराठी या चॅनलमध्ये. आज आपण असं समजा, की आज हा जो व्हिडिओ आहे हा साधारण व्हिडिओ नसून खरं तर एक आपल्या भगवंताचा, त्या परमात्माचा एक संदेश आहे आपल्यासाठी, की मलाही वाटतं, म्हणजे इवन देवाचं असं म्हणणं आहे, की बाबा मलाही वाटतं, की माझं जे मूल आहे, माझं जे बाळ आहे, त्यांनी फार प्रगती करावं, त्याला वाटेल ते मिळावं आहे ना. पण तरीही त्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येतात, तरी त्याच्या लाईफमध्ये समस्या येतात आहे ना. आणि मग तो माझ्याकडे जेव्हा येऊन असं पोचतो किंवा म्हणजे नाही का कंप्लेंट करतो ह्या सर्व गोष्टीची, तेव्हा मलाही वाईट वाटतं. पण ॲक्च्युअलमध्ये मला त्याला काय सांगायचं हे तो समजूनच घेण्याचा प्रयत्न करत नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे समजण्याची म्हणजे प्रयत्न करू मित्रांनो, की इथे भगवंताचा आपल्यासाठी मेसेज काय आहे. तर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जे पण आपले विचार आहे कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि असं समजू नका मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासमोर असाच आलेला आहे, याचं कारण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की समजेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सुरू करूया आजच्या इस व्हिडिओला. आता एक कल्पना करा मित्रांनो, जर देव तुमच्या समोर स्वतः येऊन उभा राहिला, तो कदाचित असं म्हणेल, बाळा तू रोज माझ्याकडे येतोस, पण कधी माझ्याकडे खरंच पाहिलंस का रे? मी इथे डोळे बंद करून का बसलो आहे हे समजून घेतलंयस का तू कधी? मी तुझ्याशी बोलू इच्छितो, पण तू फक्त बोलतोस, ऐकत अजिबात नाही. म्हणजे बघा, भगवंतानी इथे किती चांगलं सांगितलंय. आपण रोज जातो ना मित्रांनो मंदिरामध्ये, आणि खरंच म्हणजे त्या भगवंताला आतून आपण काही काही सांगण्याचा प्रयत्न करतो, पण तो आपल्याला काय म्हणतो, काय बोलू इच्छितो हे आपण ऐकतच नाही. आपण फक्त बोलतो. आपण मंदिरात गेलो की आपण फक्त आपलं जे काय आहे ते फक्त सांगत राहतो, आणि बस झालं की तेवढं फॉर्मॅलिटीसाठी पाया लागल्या की बाहेर येतो मंदिराच्या. पण तो आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतो हे ऐकतो का? नाही. देव म्हणतो, तू माझ्यासाठी फूल तोडून आणतोस, पण ती फुलं सुद्धा माझ्याच निसर्गाचा भाग आहे. ती तोडून मला अर्पण करतोस आणि तुला असं वाटतं की मी खुश होईल. खरं म्हणजे तू मला नाही, तुझ्या सवयीला पूजत आहेस है ना. जेव्हापासून तुला समजायला लागलं, जेव्हापासून तू ह्या सवयी तुझ्या म्हणजे स्वतःमध्ये आणल्या, तेव्हापासून तू फक्त तुझ्या सवयीला पूजतो. तू मला ॲक्च्युअलीमध्ये पूजत नाही. म्हणजे 4 लोकं काय करतात तेच तू पण करण्याचा प्रयत्न करतो, आणि मग सर्व झाल्यावरती वरून येऊन माझ्याशी भांडण करतो, की काय रे देवा, तुला अख्ख्या जगात मीच दिसलो का? काय एवढे प्रॉब्लेम माझ्याच लाईफमध्ये? तुला तर मी सर्व काही म्हणजे पाहिजे ते देतो. मग काय आहे देव? म्हणजे नेमकं आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतो? तर देव म्हणतो, की मी डोळे बंद करून का बसलो आहे? कारण मी आतमध्ये पाहतो आहे. तू सुद्धा माझ्यासारखा बस, ध्यान कर. मित्रांनो, इथे एक गोष्ट मला सांगायची आहे तुम्हाला. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे, की पुण्यामध्ये, आळंदीमध्ये आपले जेही संत लोक आहेत आहे ना, संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवनी समाधी घेतली, ते पण वयाच्या 16व्या वर्षी काहीतरी. ठीक आहे मित्रांनो, तुम्हीच सांगा की ते जिवंत असताना किती लोकांनी त्यांना म्हणजे काही काही वाईट बोलले. ठीक आहे, असो, तो एक भाग आहे. पण आपल्याला तिथे तेवढ्या खोलपर्यंत नाही जायचं आहे. पण सांगायचं तात्पर्य काय, की महाराजांनी सुद्धा काय केलं है ना, त्यांनी संजीवनी समाधी घेतली, ध्यानात मग्न झाले ते. म्हणजे त्यांनी पण आपल्याला इनडायरेक्टली वेमध्ये सांगण्याचा काय प्रयत्न केला आहे, की ईश्वर कुठे दूर नाही, तो तुमच्या आत बसला आहे. फक्त 1 मिनिट, फक्त 20 मिनिट स्वतःसोबत शांत बसा, मी तुला तिथेच भेटेल. म्हणजे इवन आपले जेवढे संत आहे, महात्मे आहेत, जेवढे म्हणजे आपले परमात्मे आहे, जो ज्याच्या श्रद्धेने ज्या देवाला मानतो. ठीक आहे, आता तर देव तर तो एकच आहे, आपला परमात्मा एकच असतो. ठीक आहे, पण ठीक आहे, आपण इथे आल्यावरती प्रत्येकाने आपापल्या म्हणजे जसे देवाचे म्हणजे बाबा माझा हा देव, माझा हा देव, अशा श्रद्धेने जर मानतो आपण, तर मग तुम्ही त्या देवाला बघा, तो देव काय सांगायचा प्रयत्न करतो, की तू कुठे दुसरीकडे शोधू नको, तू फक्त 20 मिनिट तुझ्यासोबत शांत बस, मी तुला तिथेच भेटेन.
आणि ज्यावेळेस तुला मी तिथे भेटलो ना, तर तू स्वतः म्हणशील की मला वाटते तेव्हा मी देवाशी बोलू शकतो यार, मी वाटते तेव्हा देवाशी कॉन्टॅक्ट करू शकतो, मला प्रत्येक वेळा मंदिरात जाण्यामध्ये म्हणजे गरज नाही आहे. असा पण तुझ्यामध्ये विचार येईल, तुला ते आठवेल, तुला तो थॉट येईल. असं इथे आपल्याला देवाचा हा मेसेज आहे. बघा आपण इतके दिवस काय करत होतो, देवाला बाहेर शोधत होतो, पण स्वतःच्या आत कधी पाहिलंच नाही. बघा मित्रांनो, पूजा करणं हे काय वाईट नाही आहे, ठीक आहे. इथे कोणी मला हे पण म्हणू शकते की मग का पूजा करणं वाईट आहे का? नाही. कसं असतं ना, आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याला 12वी क्लिअर करायसाठी 10वी क्लिअर करणं फार आवश्यक असतं, ठीक आहे. तर पूजा हा आपला पहिला एक असं समजा इथे एक्झाम्पलच्या म्हणजे उदाहरणार्थ की पूजा ही आपली 10वी आहे आणि पूजा पास केली आपण, म्हणजे देवाचा जो मेसेज आहे तो आपल्या खोल अंतःकरणामध्ये पोहोचला आणि आता तिथे देवाला ॲक्च्युअलमध्ये आपल्याला काय सांगायचं आहे की बाबा 10वी पास झाली म्हणजे पूजा कंप्लीट पास झाली, हा वर्ग तू पास केला आहे, ठीक आहे. आता तुला इथेच नाही अडकून बसायचं ना. कुठलाही आईवडील आपल्या म्हणजे मुलाला आपल्या स्वतःवरती निर्भर नाही करणार. कोणत्याही आईवडिलांना असं नाही वाटत की माझा मुलगा आयुष्यभर माझ्यावर निर्भर राहिला पाहिजे. तो आत्मनिर्भर म्हणजे तो स्वतःवरती सुद्धा निर्भर राहिला पाहिजे, ठीक आहे ना, आत्मनिर्भर राहिला पाहिजे. त्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे, हे प्रत्येकाचंच एक म्हणणं असतं की त्यांनी म्हणजे त्यासाठी जे वाटेल ते करायला पाहिजे, ते प्रयत्न करायला पाहिजे, तो एक अभ्यास करायला पाहिजे, ठीक आहे. आणि इथे देवाचंही तेच म्हणणं आहे की तू 10वी क्लिअर केली म्हणजे तू मंदिर, पूजा हे सर्व गोष्टी क्लिअर केल्या. आता बेटा 12वीला जायचं आहे तुला, ठीक आहे. मग 12वी म्हणजेच आपण इथे उदाहरणार्थ घेऊ की ध्यान. आता तुला ध्यानामध्ये जायचं आहे, मग तुला हे सोडावं लागेल ना. सोडावं लागेल म्हणजे पूर्णच सोडावं नाही लागेल. आता तू इथे न येण्याऐवजी तू कुठेही आहेस तिथे तू शांतपणे स्वतःसोबत बस, स्वतःच्या अंतःकरणामध्ये जा आणि तिथे मी तुला काय सांगतो हे ऐक. आणि ज्यावेळेस मित्रांनो देवाला आपण बाहेर शोधत होतो, पण स्वतःच्या आत जेव्हा पाहिलं ना, तर तेव्हा आपल्या पूर्णपणे ज्या समस्या आहेत त्या संपतील. आणि म्हणूनच आपण जेव्हा बाहेर शोधत होतो त्या भगवंताला, म्हणून आपल्या समस्या संपत नव्हत्या. तर देव आपल्याला शिक्षा करत नाही. बघा कुठलेच आईवडील आपल्या मुलांना शिक्षा करत नाही आहे ना, आपल्याला माहिती आहे. आणि देवसुद्धा तो परमात्मा आपल्या सर्वांचा तो एक म्हणजे वडील आहेत ते, ठीक आहे. एक बाप आहे तो आपला. तो कधी आपल्याला शिक्षा करणार नाही, तो आपल्याला जागं करणार, तो आपल्याला जगायला शिकवणार की मी तुला इथे कशासाठी पाठवलं. त्याच दृष्टीने त्याच म्हणजे उद्देशाने तू जग बाबा, ठीक आहे. तर आजपासून फक्त एक छोटासा बदल करा. फक्त पूजा नका करू मित्रांनो, ध्यानसुद्धा करा, ठीक आहे. फक्त मागे नका लागू है ना कुठल्याही गोष्टीच्या. ऐकायला शिका. कोण काय सांगतं ना, बोलण्यापेक्षा ऐकायला शिका है ना. म्हणजे देव आपल्याला काय सांगतो हे सुद्धा ऐकणं फार महत्त्वाचं आहे. आणि बाहेर शोधू नका, आपल्या अंतःकरणामध्ये आतमध्ये जा. जसं मी तुम्हाला नेहमी सांगते, युअर ब्रीथ इज युअर फर्स्ट गुरु. तुमचा श्वास तुमचा पहिला गुरु आहे आणि तोच गुरु तुमचा परमात्मा आहे, ठीक आहे. आणि तो तुम्हाला काय सांगतो हे तुम्ही ऐका. बाहेर शोधू नका, आतमध्ये जा. आपण म्हणतो ना, आपल्याशी कोणी कितीही खोटं बोलू शकतं, कोणी कितीही आपल्याला चुकीचं म्हणजे मार्गदर्शन करू शकतं, पण आपला अंतरात्मा म्हणतात ना की नेहमी तुमच्या अंतरात्म्याचं ऐका. का? कारण की आपला अंतरात्मा आपल्याला कधी चुकीचं गाईड नाही करणार, चुकीचं मार्गदर्शन नाही करणार. आणि ज्या दिवशी तुम्ही आतमध्ये जाणं सुरू कराल त्या दिवशी तुम्हाला समजेल की देव कधी दूर नव्हताच यार. तो तर तुमच्या म्हणजे नेहमी तुमच्या सोबतच होता है ना. हे तुम्हाला सर्व गोष्टी हळूहळू तिथे समजायला लागतील. तर हे तुम्हाला मनापासून जाणवलं मित्रांनो, तर कॉमेंटमध्ये मला नक्की लिहा की मी तयार आहे आतमध्ये जाण्यासाठी, माझ्या परमात्म्यासोबत भेटण्यासाठी, ठीक आहे. कारण की काय होतं ना मित्रांनो, आपण खुश असलो ना तेव्हा आपल्याला परमात्मा आठवत नाही, ठीक आहे. पण थोडं जरी दुःखी असलो ना, आपल्याला एकदम आपले म्हणजे असतील नसतील तेवढे पण परमात्मे, देव लोक सारे आठवतात की नाही, की बाबा कोणत्या देवाला मी म्हणजे पूजा करू त्याची की तो माझं हे सर्व बरोबर करेल. पण खरं तर मित्रांनो समस्या वगैरे काही राहत नाही. आपण थोडंसं जर नीट ऐकण्याचा आणि समजण्याचा प्रयत्न केला ना, तर आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन म्हणजे मी म्हणते की मरेपर्यंत आपलं जीवन ना हॅपीच राहील, ठीक आहे. आनंदीच राहू आपण. कोणी आपल्याला दुःखी करू नाही शकत आणि कोणामध्ये एवढी ताकद नाही आहे की कोणी आपल्याला दुःखी करणार. हे आपल्यावरती निर्भर करतं. कारण की आपल्यासोबत जर साक्षात तो परमात्मा असेल ना, तर आपल्याला कोणीही दुःखी करू शकत नाही, ठीक आहे. आणि नक्की लिहा मग आजच्या कॉमेंटमध्ये की मी तयार आहे आतमध्ये जाण्यासाठी, ठीक आहे. आणि सोल फॅमिली मराठी या चॅनलला फॉलो करायला नका विसरू मित्रांनो, कारण आता खरी जर्नी तुमची सुरू झाली आहे. तर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. जे पण तुमचे विचार आहे कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि कॉमेंटमध्ये हे लिहा की मी तयार आहे आतमध्ये जाण्यासाठी. आणि व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.